दुसरीकडे खराब प्रकरणी राजकारण बाजूला ठेवून फडणवीसांनी भूमिका घेतली आहे. फडणवीस दाभोलकरांचाच वारसा पुढे नेत आहेत असं सुप्रिया सुळे म्हणालेत. तर यावर सुळेंचं वक्तव्य हे संतापजनक आणि चीड आणणारं असल्याचं हर्षवर्धन सपकाळांनी म्हटलंय. एक सामाजिक अत्याचाराचा विषय आणि मी एक गोष्ट मान्य करते की मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार मानते की राजकारण बाजूला ठेवून माननीय मुख्यमंत्र्यांनी जो स्टँड घेतला आहे महाराष्ट्राच्या हिताचा, याचं मी स्वागत करते. एक काळ दाभोळकरांनी त्यांचं उभं आयुष्य अंधश्रद्धाच्या विरोधात लढण्यात घालवलं आणि तोच वारसा आज महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री पुढे नेतात. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आमचे मतभेद हे कायम राहतील राजकीय. हे वक्तव्य त्यांचं चीड येणारं आणि संताप देखील व्यक्त करणारं अशा स्वरूपाचं हे वक्तव्य आहे. कारण जेव्हा नरेंद्र दाभोळकरांचा खून झाला, त्या खुनातले जे आरोपी होते त्या आरोपींना अटक केल्यानंतर हे निर्दोष आहेत म्हणून हे काही मोर्चे काढले. म्हणजे आता त्यांनीच कोणता मार्ग निवडला आहे हे देखील याची देखील खुलासा करण्याची कुठेतरी ही आवश्यकता आहे.